बापाचं, पाणी आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आदरणीय जुन्नर तालुक्यातले सर्व निर्भीड पत्रकार संदीपजी वाणीसाहेब मोरेसाहेब, महेशजी, तुम्ही आमच्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी कुकडी प्रकल्पातून एडगाव धरणातून जे पूर्व भागामध्ये खालच्या तालुक्यांना पाणी सोडलं जात आहे ते पाणी बंद करण्यासाठी आम्ही हा लढा पुकारला होता. ह्या लढ्याला आमच्या यश येऊन आज कार्यकारी अभियंता यांनी सांगितलं आहे की उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही पाणी बंद करणार आहोत. आम्ही साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज आम्ही इथं थांबलो आहे की साहेब उद्या सकाळी जर 8ला पाणी बंद झालं नाही तर आम्ही त्या पाण्यात उतरून आम्ही आमचं आंदोलन सुरू करू. कारण आजची अवस्था एवढी बिकट आहे. माणिकडोह धरणामध्ये 3% पाणी आहे, कुकडी धरणामध्ये 5% पाणी आहे, एडगाव धरणामध्ये 10% पाणी आहे आणि पिंपळगाव जोगा धरणामध्ये मायनस पाणी आहे. जर अजून 15 दिवस जर पाऊस झाला नाही, पाण्याने पातळी गाठलेली आहे, म्हणजे जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला ते पाणीसुद्धा प्यायला मिळणार नाही. शेतीचा आता भाग दुय्यम राहिला आहे. म्हणून आम्ही साहेबांना विनंती केली की साहेब तुम्ही आता सकाळी 8 वाजेपर्यंत पूर्व भागात पूर्व तालुक्यांना सोडलेलं पाणी बंद करा आणि राहिलेला साठा हा जपून जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना वापरण्यासाठी हा पाणी ठेवा. म्हणून साहेबांनी आमच्या विनंतीला संदीपजी वाणीसाहेब मोरेसाहेब मान दिला आहे आणि त्यांनी आता उद्या सकाळी 8ला पाणी बंद करणार आहे. धन्यवाद सर. तुम्ही येडगाव धरणावर जाणार होते, पाण्यामध्ये उड्या मारणार होते. साहेब आम्ही अजून काय म्हटलंय, उद्या सकाळी 8 वाजता जर पाणी बंद केलं नाही तर आम्ही पाण्यात उतरणार आहे. उद्या सकाळी 8 वाजता. आता शासनाने सर्क्युलर काढले की धरणातलं पाणी शिल्लक ठेवा, असं असतानाही पूर्व भागातील तालुक्यांसाठी पाणी सुरू आहे. साहेब वाणीसाहेब, आपण हुशार आहात, ज्ञानी आहात. आपल्याला माहिती आहे की पूर्व भागातील तालुक्यांचा अधिकारी पालकमंत्री कोण आहे, त्या पालकमंत्र्याचे आदेश देऊ नये. कार्यकारी अभियंत्यांनी ते आदेश बाजूला ठेवले, त्याला केराची टोपली दाखवली. जर त्या आदेशाचं त्यांनी पालन केलं असतं संदीपजी तर पाणी आजही साठा आपल्याकडे जास्त राहिला असता. पण त्या पालकमंत्र्यांच्या मोहाला बळी पडून कार्यकारी अभियंत्यांनी खाली पाणी सोडायचा घाट घातला आहे. उद्या सकाळी 8 वाजता त्यांना आम्ही पाणी बंद करणार आहोत. पाणी बंद झालं नाही तर काय? पाणी बंद झालं नाही तर आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सदर पाण्यामध्ये खाली उतरून आम्ही आमचं आंदोलन करू उद्या सकाळी 8 वाजता. आपण सकाळी उद्या येऊ आणि साहेब तुमच्या समवेत येऊ आणि प्रत्यक्षात बघू की पाणी बंद झाले की नाही. जर पाणी बंद झालं नाही तर सदर पाण्यात आपण उतरणार.